पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात मुंबईत द्विपक्षीय चर्चा. भारत फ्रान्स विशेष जागतिक धोरणात्मक सहकार्य स्थापनेची घोषणा. 21 दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या. जागतिक स्थैर्यासाठी भारत फ्रान्स सहकार्य हे सामर्थ्य असून संयुक्त विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मानवी विकासाला गती देईल. पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत प्रतिपादन. भारत हा फ्रान्सचा अत्यंत विश्वासार्ह भागीदार. उभय देशातील संबंध हे विश्वास, खुलेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारलेले. इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सच्या सहकार्यानं भारतात कर्नाटकमध्ये स्थापन झालेल्या हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचं पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलं उद्घाटन. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या हस्ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्षाचं उद्घाटन. मानवतेच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर उभय नेत्यांनी दिला भर. भारतात AI क्षेत्रामध्ये येत्या 2 वर्षात $200 अब्ज गुंतवणुकीची अपेक्षा. सेमीकंडक्टर संरचनेत जागतिक केंद्र म्हणून उदय होण्याचाही अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास. व्यावहारिक आणि लोककेंद्रित धोरणांमुळे भारत हा जगाचा विश्वासार्ह भागीदार. अलीकडेच झालेले व्यापार करार हे भारताच्या वाढत्या आर्थिक आत्मविश्वासाची साक्ष. एस जयशंकर. देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार या AI आधारित प्लॅटफॉर्मचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला शुभारंभ. बारामती विमान अपघातातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधली महत्त्वाची माहिती मिळवण्यात यश. मात्र जळालेल्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमधली माहिती मिळवण्यासाठी उत्पादक कंपनीची मदत घेणार. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंतांना दिला जाणारा 2025 वर्षासाठीचा राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना जाहीर. नमस्कार.